आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आषाढी एकादशी निमित्ताने जुनी शमडीत पालखी मिरवणूक। बागलाण तालुक्यातील जुनी शमडी येथे संत शिरोमणी सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी 7 वाजता अभिषेक व पूजन आरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी 9 वाजता संपूर्ण गावात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जय जयकार करून पालखी सोहळा संपन्न झाला। टाळ मृदुंगाच्या तालावर महिलांनी हरिनामाच्या गजरात नाचण्याचा आनंद घेतला। या पालखी सोहळ्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, वारकरी, आबालवृद्ध, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्रीराम भजनी मंडळ यांचे लाभले। पूजाविधी मंदिर पुजारी प्रवीण खैरनार यांनी केली। पालखी सोहळा संपल्यानंतर दुपारी 12 वाजता आरती करून नंतर सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने केळी व फराळाचे वाटप करण्यात आले। या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। ग्रामस्थांनी पांडुरंगाकडे व संत सावता महाराज यांच्याकडे गावात सुखशांती नांदू दे व यावर्षी चांगला पाऊस होऊन माझ्या शेतकरी राजाच्या शेतीमालाला चांगला भाव मिळू दे व माझ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलू दे अशी प्रार्थना केली। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक गणेश बागुल।